बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. नमस्कार. बिंदास. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेला तो लासूर गाव आणि लासूर गावालाच नावाला अनुसरून असलेला लासूर गट. या गटामध्ये प्रामुख्याने दोन गण आहेत, एक लासूरगाव गण आणि दुसरा म्हणजे पालखेड गण. आता सध्या आपण चर्चा करतोय राजकीय आखाड्यामध्ये, आणि राजकीय आखाड्यामध्ये लासूरगाव गणाचे ज्या उमेदवार आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे धनुष्यबाण या निशाणीवरती ज्या निवडणूक लढताय, आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनामधून आखाड्यात उतरलेल्या आहेत अर्चना अप्पासाहेब शेलार. खूप खूप स्वागत तुमचं. प्राथमिकता आपण वेगवेगळ्या निवडणुका बघतो, वेगवेगळे व्हिजन लोकांचे असतात, तर प्रामुख्यानं या निवडणुकीकडे तुम्हाला उमेदवार म्हणून जात असताना कुठल्या महत्वाकांक्षी ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या तुमच्या दृष्टिक्षेपात आहे, म्हणजे लक्षात आहे की आपल्याला जर जनतेनं संधी दिली तर आपण त्या योजनांवरती काम करू? प्रामुख्याने मला असं वाटतं जनतेची सेवा हीच आपलं पहिलं कर्तव्य राहणार आहे. जनतेच्या म्हणायला गेलं तर जनतेचे जे आरोग्यविषयक असेल, कृषीविषयक जे विषय असतील, किंवा मुलांचे जे शैक्षणिक गुणवत्ता असेल, जिथे मला जे कार्य करता येईल मी ते पुरेपूर करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना असतात, तर शेतकऱ्यांच्या ज्या योजना येतील त्याचा मी वेळोवेळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून किंवा जी माहिती वरून येणार त्याचा मी नक्कीच जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत जेवढं पोहोचवता येईल ते पोहोचवण्याचं नक्कीच काम करणार. कुठल्या महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात? कारण तुम्ही आता वैजापूरचे जे आमदार आहेत प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनामध्ये ही निवडणूक लढवत आहेत, आणि जिल्हा परिषदचे उमेदवार जे तुमच्या सोबतीला आहेत संगीता सुभाष तांबे, या सगळ्या जोडजमडा जो आपण म्हणतो त्याला एकत्रीकरण करून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत, तर तुम्हाला काय पथ्यावर पडेल? कुठल्या गोष्टी महत्वाच्या ठरतील तुमच्यासाठी? मला असं वाटतं त्यांची कामं असेल किंवा घरच्यांची कामं असेल, सगळ्यांची कामं ही जनतेच्याच साठी आहे किंवा जनतेमार्फतच ते इथपर्यंत आज आलेली आहे मला असं वाटतं. आणि राहिला प्रश्न आपले कार्यसम्राट आदरणीय बोरनारे सरांचा, तर त्यांनी भरपूर विकास असा केलेला आहे. मला असं वाटतं त्यांनी गावांतर्गत रस्ते केलेले आहे. लासूर गावाचा जर विचार केला तर शिवना नदीवरील जो बंधारा आहे तो पूर्ण झालेला आहे, आणि अजून त्यांची जी कामे आहे रस्त्याची ती मला असं वाटतं बहुतेक ठिकाणी तर पूर्णच झालेली आहे, आणि जी अजून कामं राहिलेली असतील मी त्यांच्या सोबत राहून ती काम पूर्णच करल याची मी खात्री देते. तुमच्या सोबतीला जे निवडणूक लढताय संगीताताई सुभाष तांबे, यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर ते आमचे समजा घरातलेच आहे, आणि त्यांच्या सोबतीनेच आज आम्ही पुढे जात आहोत समजा. आणि त्यांची कामं जर बघायला गेलीत मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी त्यांची कामं ही वेळोवेळी किंवा जनतेतला संपर्क असेल, आमच्या घरच्यांचा संपर्क असेल, त्यांच्यासोबत वेळोवेळी ते जाऊन तिथे संपर्क घेऊन आलेले आहे, म्हणजे संपर्कात राहणारी माणसं आहेत असं. दुसरा जर महत्वाचा मुद्दा आपण म्हटलं तर या निवडणुकीमध्ये गावोगावी फिरत असताना वेगवेगळे मतदार तुम्हाला भेटत आहेत, त्यामध्ये महिला आहेत, पुरुष मंडळी आहेत, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आहेत, राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी आहेत. वेगवेगळ्या मतदारांना भेटत असताना जेव्हा तुम्ही त्यांना मत मागता तेव्हा काय म्हणून त्यांना मत मागता तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर? तसं बघायला गेलं तर राजकीय घरानंच नव्हतं हे आमचं म्हटल्यावर धार्मिक विचारांवर चालणारं आमचं सगळं कुटुंब, आणि हा राजकीय हे नाहीच समजा, काय म्हणता येईल त्याला, वारसा नाहीये, पण हा कुठेतरी आता आपल्यापर्यंत ही संधी आलेली, ती संधी जनतेला, म्हणजे आज मी गावोगावी फिरते किंवा ज्यांची भेट घेते तर बहुतेक ठिकाणी तर सरांचं नावच येते. म्हणजे असं झालंच नाही की तिथं गेलो आणि सरांविषयी कोणी मत मांडलंच नाही, कारण की सरांनी जी कामं केली ती खरंच जनतेपर्यंत पोहोचलेली आहेत, आणि सरांचा फोटो बघितल्यावरच लगेच सगळेच खुश होतात असं आहेच. गेल्यावरती म्हणजे जी मिळणारी बॅनरवरती आपण जो सपोज बॅनर दाखवायला लागलो की पहिले बोलणारे सर म्हटलं की सगळे खुश होऊन जातात असं. दहेगावला आम्ही गेलो होतो भेटीला, तर दहेगावला गेले असताना तिथे बरीच सरांची कामाची चर्चा झाली, आणि मुख्यतः विषय होता की रामकृष्ण जल सिंचन जी योजना होती त्या योजनेचा मला असं वाटतं शेतकऱ्यांवर भरपूर असं कर्ज ते होतं, ती कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांना जे व्यवहार करायचे होते ते व्यवहार करता येत नव्हते, त्याच्यामुळे बराच सातबारा सगळ्या कोरा झाला समजा शेतकऱ्यांचा. म्हणजे ते सगळ्यात मोठं ओझं जे आहे त्या सरांच्या मार्फत, कार्यामार्फत पूर्ण झालं मला असं वाटतं.
म्हणजे काम करणारा माणूस आहे म्हणजे असं त्यांना उमेदवारापेक्षा सरांनी जी कामं केलेली आहे ते काही ठिकाणी असं झालंय की गेल्यानंतर उमेदवार असो किंवा कुठलाही असो म्हणजे जनतेतल्या संपर्कातला असो की नवीन असो पण सरांचं नाव घेतलं किंवा गट आला धनुष्यबाण दिसला म्हणजे ते नक्कीच करणार वोटिंग असं. सरांनी कुठली कामं केली आहेत तुमच्या गाणामध्ये प्रमुख? आमच्या गणामध्ये मला असं वाटतं आपले रस्ते तर आहे गावांतर्गत रस्ते लासूर गावातले किंवा याच्यावरील शिवना नदीवरील जो बंधारा आहे तो पूर्णच सरांनीच केला आहे आणि अजून मला असं वाटतं बऱ्यापैकी काम सरांची चालू आहेत. नक्की जनतेनं तुम्हाला संधी दिली तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गणामधील तुमचा जो मतदारसंघ आहे त्यातील पहिला प्रश्न कुठला सोडवणार? मला असं वाटतं कृषी विषयक असेल जनतेचा किंवा त्यांची जी मागणी असतील किंवा त्यांची जी समस्या असेल तो सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करेल किंवा आरोग्यविषयक असेल कारण की आरोग्याची जनजागृती सगळ्यात महत्त्वाची करायची म्हटल्यावरती आणि तिथून आरोग्य असेल ठीक तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. त्याच्यामुळे सगळ्यात गोष्ट पहिलं प्राधान्य तर आरोग्याला देता येईल असं मला वाटतं. शेवटी जाता जाता जी मतदार मंडळी आहेत त्यांच्यासाठी एक उमेदवार म्हणून जसं की तुम्ही आता जवळपास 2 गणामधून आणि एक जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता 3 उमेदवार आहात तर या तिघांच्या वतीनं तुम्ही मतदार राजाला काय आवाहन कराल, काय विनंती कराल? विनंती तर राहील की सगळ्यांनी मला असं वाटतं तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आणि सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं कुठलं पण कार्य जर करायचं असेल तर थोरा मोठ्यांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय ही गोष्ट पूर्ण करता येत नाही आणि तोच आशीर्वाद आम्हाला सर्वांशी पाठीशी राहावा अशी माझी विनंती राहील जनतेला. नक्कीच. तर मित्रांनो बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झालेल्या त्या लासूरगाव गणाच्या उमेदवार ज्या आहेत त्या म्हणजेच अर्चना आप्पासाहेब शेलार आणि त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद.